आखाती देशातील युद्धाचा परिणाम सिंधुदुर्गातील उद्योगधंद्यावर झाल्याचं पाहायला मिळत आहे। सिंधुदुर्गातील प्रमुख एमआयडीसी असलेल्या कुडाळ एमआयडीसी मध्ये सुद्धा याचा परिणाम झालेला आहे। माझ्याबरोबर कुडाळ एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन ओडावडेकर सर आहेत। ओडावडेकर सर, काय परिणाम नक्की झाला आहे, काय सांगू शकाल याचा? बघा, गेले 5-6 दिवसापूर्वी शासनानं जाहीर केलेलं की आमच्याकडे मुबलक पुरवठा आहे। आम्ही पूर्णपणे शासनावर विश्वास ठेवून कुठेही साठा न करता आमचं प्रोडक्शन चालवत होतो आणि आमच्याकडचे फूड प्रोसेसिंग उद्योग आहेत ज्याला सगळ्यात मोठा कमर्शियल साठा लागतो। दुसऱ्या बाजूला आमच्याकडे ॲक्युरेट एजन्सी सारख्या मोठ्या गॅस कटिंग एजन्सी सारख्या एजन्सी आहेत। माझा स्वतःचा व्यवसाय बांबूमध्ये आहे ज्याच्या ऑर्डर एक्सपोर्ट लेवलला असतात। माझी आत्ताची जी ऑर्डर होती मालदीवसाठी, ज्याचं उद्घाटन 25 तारीखला अध्यक्षांच्या तिथल्या राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते होतं आणि ती मला आज पाठवायची होती, ती आम्ही अर्धीच करून पाठवली आहे अशासाठी की आम्ही त्याच्या पुढचा अचानक गॅस पुरवठा बंद केल्यामुळे घेतलेली ऑर्डर पुरी करता आलेली नाही। तर मला असं वाटतं की ॲक्युरेट एजन्सी सारख्या एजन्सी ज्याच्या एक्सपोर्ट ऑर्डर आहेत, ज्याला त्या पूर्ण करता आल्या नाही आहेत, आमच्यासारख्या एक्सपोर्ट ऑर्डर आहेत, कॅनडाची ऑर्डर आहे आता जी घ्यावी की नाही, जर घेतली तर ती अडचणीत सापडू काय ह्याचं काही उत्तर देता येत नाही आहे। फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री तर छोट्या छोट्या इंडस्ट्री आहे ज्याच्यात त्यांना काहीच करता येत नाही, तरी सुद्धा बिचाऱ्यांना कसं बसं हे पुढे न्यावं लागते, कारण की हा खरा एवढा हिट आहे, सगळ्यात जास्त व्यवसाय करण्याचे दिवस आहेत आणि अशा वेळी त्यांना काही करता येत नाही। तर मला असं वाटतं ना की ह्या सगळ्याकडं गांभीर्यानं शासनाने बघण्याची गरज होती। गेल्या 4 दिवसात आम्ही निवेदन दिल्यानंतरही त्याच्याकडे कोणी गांभीर्यानं बघितलंय का ह्याच्याबद्दल अजून मला शंका वाटते, कारण त्याच्या संदर्भात कुठचंच नाही। पुरवठा अधिकाऱ्यांकडे आम्ही संपर्क साधला, ते म्हणाले वरून आदेश आल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही। दुसऱ्या बाजूला कुठेतरी कमर्शियल सिलेंडरचा साठा आहे पण तो दिला जात नाही। मला असं वाटतं की जितका सामान्य ग्राहक महत्वाचा आहे त्याला दिलंच पाहिजे, त्याच्याबद्दल पूर्ण सहानुभूती आहे, कारण मी सुद्धा सामान्य ग्राहकात येतो। पण जे उद्योग आहेत त्यांनी घेतलेल्या ज्या काही कमिटमेंट आहेत त्या पुऱ्या करण्यासाठी शासनानं पुढाकार घेऊन हे सगळ्यांना सपोर्ट केला पाहिजे। एकंदरीत कुडाळ एमआयडीसीतील किती उद्योग देण्याचा फटका बसू शक्यता आहे? आत्ताच्या क्षणाला 40 उद्योग, बघा माझा उद्योग जसा शांत झालाय, जवळ 60-70 माणसं आहेत, मी आता थोड्या जणांना आज या थोड्या जणांनी उद्या या असं सांगतो, हळूहळू खाली येत जाईल। 40 उद्योग आता वाढत चालले आहेत, ते 40चे 150 उद्योग होतील। 150 उद्योगांना जवळजवळ ही फॅक्टऱ्या बंद ठेवाव्या लागतील पुढच्या 8-10 दिवसामध्ये, असं मला वाटतंय। एकंदरीत या संदर्भात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आहेत, कोकणचे सुपुत्र आहेत, काही चर्चा झाली आहे का तुमची? प्रत्यक्षात उदय सामंत साहेबांशी काहीच माझी चर्चा झालेली नाही। एवढा मी मोठाही नाही, कदाचित एवढा उद्योगही आमचा मोठा नाही, पण कुडाळ एमआयडीसीचं जे महामंडळ आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत आमची निवेदनं पोहोचवली, जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली आहेत। MSMEने एक तातडीची बैठक ऑनलाईन घेतली, त्याच्यामध्ये आम्ही आमची निवेदनं पाठवलेली आहेत, पण त्याच्यावर अजून काही सकारात्मक असा प्रतिसाद आम्हाला अद्याप प्राप्त झालेला नाही। बांबू प्रामुख्याने तुम्ही बाहेरही पाठवता, बाहेरच्या देशांमध्ये, इराण असेल, इस्रायल, काय परिणाम झालाय का तिथे? बघा, बांबूमध्ये तर आम्ही गॅसवर राहिल्यासारखं झालोय। म्हणजे बांबूची मी आता सांगितलं तशी जी मालदीवची ऑर्डर राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते होती ती आम्ही पुरी करू शकलो नाही, अर्धवट दिलेली आहे। जी मुंबईवरनं पाठवायची होती ती उशीर झाला आहे सगळ्या गोष्टीत, म्हणून अर्धीच ऑर्डर आम्ही चेन्नईत नेऊन ठेवतोय। अर्धी ऑर्डर न दिल्यामुळे आम्हाला जो काही भोगावं लागणारे फाईन आहेत ते द्यावे लागणार। इस्रायल ऑर्डर, जिथं मला असं वाटत होतं की इस्रायलमध्ये आता युद्ध असल्यामुळे तिथं पाठवावं लागणार नाही, तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही बिंदास पाठवा। पण माझ्याकडे गॅसच नाही ज्याच्यामध्ये हा बांबू आम्हाला सरळ करावा लागतो, वाकडा करावा लागतो, तो पाठवता न आल्यामुळे कदाचित मला $250 ते $300 पर डे हा दंड भरावा लागणार। म्हणजे प्रोडक्शन लॉस ज्याला म्हणतात, उत्पादनाचा जो काही तूट आहे ती आहेत, पण मुळात आणि वरती दंड सुद्धा भरावा लागणार आहे। कॅनडाची एक ऑर्डर मला पार्टी विचारते, पण मी त्याला हो म्हणावं की नको म्हणावं अशी संदिग्धता आहे की ती घेतल्यानंतर तेवढ्या दिवसात देणं हा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ज्या काही करार असतात त्याच्यामध्ये बंधनकारक असतं। तर मला वाटतं जसं बांबूचं आहे तसंच ॲक्युरेट एजन्सीचं आहे, अनेक उद्योग याच्यामध्ये सफर होत आहेत आणि ते दिवसेंदिवस पुढे वाढत जाणार आहे, ह्याच्याबद्दल आम्हाला फार चिंता आहे। तर नक्कीच पाहिलं असेल तर एकंदरीत या संदर्भात आखाती युद्धाचा परिणाम सिंधुदुर्गात जाणवतोय। गॅस टंचाईमुळे कुडाळ एमआयडीसीतील उद्योगधंदे मात्र बंद होण्याच्या मार्गावर राहण्याची शक्यता आहे। कॅमेरा पर्सन निवेश खाडे, रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। प्रॉब्लेम आहे, कॅनडाची घेऊ की नको प्रश्न आहे। आता आम्ही थोडे दिवस काम चालवणार, थोडे दिवस कामच नाही तर बंद करावं लागणार।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.